सर्वांना माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार. मी अमोल साहेबराव शिंदे, शारदा संस्कृत क्लासेस लातूर आपल्या समोर सुविचारमाला सादर करतोय. आय एम बिगर दॅन माय डाऊट्स, बोल्डर दॅन माय फियर्स अँड स्ट्रॉंगर दॅन माय ऑब्स्टॅकल्स. When you overthink, remember this quote: worrying does not take away tomorrow's trouble, it takes always today's peace. एक कड़वा सच, जिंदगी भर कितना भी धन धन कर लो, पर मरने के बाद शोक पत्रिका में निधन ही लिखा जाएगा. कड़वा है पर सची है. साधेपणा हे सर्वात जास्त चांगलं सौंदर्य आहे आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे. सब कुछ खोने के बाद भी अगर आप में हौसला है तो समझ लीजिए आपने कुछ भी नहीं खोया. हेंगणे सरांचं हे स्टेटस आहे. बसवेश्वर हेंगणे, जिल्हाध्यक्ष बसव ब्रिगेड लातूर. कोण काय करते, कसं करते, का करते, या सगळ्यापासून आपण जितके दूर राहू तितकेच आनंदी राहू. जिसने जैसा सोच लिया वैसे है हम, बाकी मेरे ईश्वर जानते हैं कैसे है हम. श्री ज्ञानेश्वरी परिवार. जो मनुष्य आपल्या अहंकाराचे पोषण करत असतो तो वास्तविक अहंकाराचे नसून भविष्यातील अनर्थाचे पोषण करत असतो. जीवनात तुम्हाला काय भेटलं हे महत्त्वाचं नाही, तुम्हाला काय टिकवता आलं हे फार महत्त्वाचं आहे. सल्ला हे असे सत्य आहे जे आपण कधी गांभीर्याने ऐकत नाही, आणि स्तुती असा एक धोका आहे ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकत असतो. नातं ना डोळे झाकून विश्वास ठेवण्या इतकं घट्ट असायला पाहिजे. बोलता तर प्रत्येकाला येतं. कोणाची जीभ बोलते, कोणाची नियत बोलते, कोणाची वेळ बोलते, कोणाचे वर्चस्व बोलते, कोणाचा पैसा बोलतो, पण देवाच्या न्यायालयात फक्त आणि फक्त माणसाचे कर्म बोलतात. माणुसकी मनात असते, पैशात नाही. देवाच्या न्यायालयात कर्म बोलतात, पैसा नाही. कहते हैं कि हो जाता है, कहते हैं कि हो जाता है संगत का असर, पर कांटों को आज तक नहीं आया महकने का सलीका. गुड मॉर्निंग, हैव अ नाइस डे. अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या की अपमान करणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे. लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका. जीवनात पुढे जायचं असेल तर कानाने बहिरे व्हा, कारण आपण कितीही चांगले असलो तरीही नाव ठेवणारे लोक भरपूर आहेत. यशाचा कोणताही मंत्र नाही, यश हे फक्त कठीण परिश्रमाचे फळ आहे. देवानं दिलंय त्यातलं थोडं इतरांना देऊन पाहावं.
देव होता नाही आलं तरी माणूस होऊन जगावं. जेव्हा आपण कोणावर शंका न करता विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला दोनपैकी एक फळ नक्की मिळते. एक तर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती किंवा मग आयुष्यभरासाठी एक धडा. योग्यता माणसाला स्थान देते, श्रद्धा माणसाला ज्ञान देते, नम्रता माणसाला मान देते आणि या तिन्ही गोष्टी ज्याच्याकडे असतात जग त्यालाच सन्मान देते. श्री कृष्ण कहते हैं, अगर किसी की याद में तुम्हें बार बार सता रही हो तो समझ लेना उनके हृदय में भी तुम ही हो. जो मनुष्य आपल्या अहंकाराचे पोषण करत असतो मनाचे श्लोक. हरी भक्त विरक्त विज्ञान रासी जेने मानसी स्थापिले निश्चयासी तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे तया भाषणे नष्ट संदेह मोडे. अर्थ, जो भगवंताची उत्कट भक्ती करतो, जो वैराग्य संपन्न आहे, ज्ञानी आहे आणि ज्याला पारमार्थिक अनुभव लाभला आहे, अशा सत्पुरुषाच्या दर्शनामुळे व त्याचा स्पर्श झाल्यामुळे मोठे पुण्य प्राप्त होते. त्या संत पुरुषाच्या वचनामुळे मनातील संशय सुद्धा नष्ट होतात. जय जय रघुवीर समर्थ. एक बार जब आप गुरु के पास आ जाते हैं तो बस यह जान ले कि आपकी भक्ति और आपके प्रति उनका प्रेम पूर्ण और संपूर्ण है. इस पर जरा भी संदेह या सवाल मत कीजिए. स्वामी म्हणतात, दुसऱ्यांची भरलेली झोळी पाहून रिकामी झोळी असलेला प्रत्येक जण त्याची ईर्ष्याच करेल. असं काही नसतं. हे प्रत्येकाच्या स्वभावावर, मनावर अवलंबून आहे. एखाद्याचे रिक्त हात सुद्धा समाधान भरलेले असतात. जे पेरलं तेच उगवणार आहे. दुसऱ्याला जाणून बुजून शारीरिक, मानसिक, आर्थिक प्रकारचे दुःख देणारी व्यक्ती ही आज जरी सुखी दिसत असली तरी आयुष्यात पुढे मात्र आज केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ हे भोगावे लागेल. कारण निसर्गाचा नियम आहे, जे पेराल तेच उगवणार आहे आणि हाच कर्म सिद्धांत आहे. जन्म द्यायला आई पाहिजे, राखी बांधायला बहीण पाहिजे, गोष्टी सांगायला आजी पाहिजे, हट्ट पुरवायला मावशी पाहिजे, पुरणपोळी भरवायला मामी पाहिजे, जीवनाच्या सोबतीला मैत्रीण पाहिजे, आयुष्याच्या साथीला बायको पाहिजे. पण हे सर्व करायला आधी एक मुलगी जगली पाहिजे. जागतिक महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. गरजेच्या वेळी सुकलेल्या ओठातून नेहमीच गोड व आपुलकीचे शब्द बाहेर पडतात. पण एकदा का तहान भागली की मग पाण्याची चव आणि माणसाची नियत दोन्ही बदलतात. एव्हरी मॉर्निंग हॅज इट्स ओन स्टोरी. Don't forget to be kind to yourself.